शिरसगाव कसबा येथील ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी पाळा रोडवर नाकाबंदी लावली असता त्यांना 150 लिटर गावठी दारू आणि एक आरोपी ताब्यात घेण्यात यश आलं असून उर्वरित 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहे। शिरसगाव कसबा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पाळा रोडवर 150 लिटर गावठी दारू सह एका आरोपीला ताब्यात घेतला आहे। उर्वरित 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। शिरसगाव कसबाचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांना 20 फेब्रुवारीच्या रात्री 11:30च्या दरम्यान गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी ही नाकाबंदी लावली व 22,500 रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे। विना क्रमांकाच्या बजाज बॉक्सर या गाडीवर अवैधरित्या 2 पोत्यांमध्ये मोटरसायकलवर गाठोड्यासारखे बांधून 4 चाकी वाहनांच्या काळ्या रंगाच्या 5 रबरी ट्यूबमध्ये 150 लिटर गावठी हातभट्टीची दारू जिची किंमत 22,500 रुपये आहे ती सापडली। 26 वर्षीय कृष्णा नामदेव परते याच्याजवळ ही दारू होती। परते हा मध्य प्रदेशातील खोमई येथील रहिवासी आहे। त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे। आरोपीकडून मोबाईल, मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। त्याचे साथीदार सुभाष संतोष शेलोकार वय वर्ष 23, प्रकाश राजनेकर राहणार खोमई व ज्याच्याकडे हा दारू घेऊन जात होता त्याचं नाव गोल्या उर्फ कैलास वानखडे असल्याची माहिती अटक झालेल्या आरोपीने दिली आहे। उत्सवानिमित्त मध्य प्रदेशातून अवैध स्वरूपाची जी गावठी हातभट्टी दारू आहे ही पोस्ट शिरसगावच्या हद्दीमध्ये येत असल्याबद्दल आम्ही आमच्या पेरून ठेवलेल्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती आणि त्या पद्धतीनं सापळा रचून आणि शिताफीनं माझ्यासोबत काही आमचे जे खंडार साहेब आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काही कर्मचारी जलील इनामदार, रशीद शेख, दीपक दलाल अशा लोकांना सोबत घेऊन एक व्यक्ती जो एका विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर गावठी हातभट्टी दारू आणत होता त्याला शीतला माता मंदिर जे शिरसगाव ते पाळा रोडला आहे त्याजवळ आम्ही शिताफीनं पकडलं आणि त्याच्या ताब्यातून 5 ट्यूब्समध्ये प्रत्येकी 30 लिटर याप्रमाणे 150 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि एक मोटरसायकल ही ताब्यात घेतली। या दारूचं मूल्य टोटल 22,500 रुपये आहे। मोटरसायकलचं मूल्य जे आहे ते 15,000 रुपये आहे। तसंच एक साधा मोबाईल त्याच्या ताब्यातून घेतला, त्याचं मूल्य 500 रुपये आहे आणि एकूण असा 38,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। आरोपीसुद्धा पकडलेला आहे। एक आरोपी पळून गेला, त्याला फरार म्हणून घोषित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जो व्यक्ती हा माल घेणार होता तो व्यक्ती आणि ज्याच्याकडनं हा माल आला तो व्यक्ती अशांना पण त्यात आरोपी केलेला आहे आणि ही सदरची एक क्वालिटी केस आम्ही दाखल केलेली आहे। त्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे आणि त्यांच्या टीमने केली। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।